च्या अंतिम सत्रामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. तुमच्या 3 दिवस आणि चौथा दिवस अतिशय आनंदाने गेले कराडमध्ये. असं वाटलं की मी माझ्या घरीच आलो. आणि जे प्रेम स्नेह मला इथं भेटला त्या सगळ्या भक्तांचा मी ऋणी आणि कृतज्ञता व्यक्त करतो. तर अतिशय ह्या 3 दिवसामध्ये आपण संत तुकाराम महाराजांच्या चरित्राचं बखान करीत आहोत. आपल्याला प्रश्न पडला असेल की आपण एवढं का श्रवण केलं पाहिजे. काही दिवसापूर्वी मी माझ्या गावी गेलो होतो आणि नेमकं गेल्यानंतर माझ्या घरचे विहिरीतलं पाणी काढण्यासाठी काय करायचे, पहिल्यानं मोटर चालू केलं तर पाणी निघत नसायचं. पण त्याने काय केलं, डबकं टाकून पाणी घेतलं आणि पुन्हा त्या मोटरमध्ये पाणी भरलं आणि पाणी भरल्यानंतर भरपूर पाणी भरलं, कमी कमी 5-6 डबके पाणी टाकलं आणि मोटर ऑन केल्यानंतर ते पुन्हा पाणी तेवढं स्पीडमध्ये बाहेर आलं. तर पाणी कसं काय एवढं स्पीडमध्ये आलं, कारण पहिल्यांदा त्याच्यामध्ये व्हॅक्यूम होतं, मराठीमध्ये त्याला म्हणतात कमतरता. पण जेव्हा पाणी टाकल्यानंतर त्याचं व्हॅक्यूम कमी झालं आणि खालचा जो फ्लो आहे पाण्याचा तो वरती आला. तसंच आपल्या भगवंताच्या प्रती आपलं आकर्षण आहे, पण आपल्यामध्ये आणि भगवंतामध्ये व्हॅक्यूम निर्माण झालेलं आहे. व्हॅक्यूम म्हणजे काय, अनर्थाचा व्हॅक्यूम जर बाहेर काढला तर भगवंताला आपण दर्शन घेऊ शकतो. आणि म्हणून ह्या हृदयात जेव्हा आपण भगवत कथा भरू, जेवढी कथा श्रवण करू, कीर्तन करू, तेवढीच हृदयातून नाही काय भगवंताच्या प्रती प्रेम वाढेल. म्हणून आपण जेवढं भागवतामध्ये एक सुंदर श्लोकामध्ये म्हटलंय, शृणंता श्रद्धया नित्यम घरनिंत सोचेष्टितम कालेन तिदीर्घेन भगवान विशिती हृदये. या सुंदर श्लोकामध्ये काय आलंय, शृणंता श्रद्धया नित्यम. शृणंता म्हणजे श्रवण करा, श्रद्धाया नित्यम, श्रद्धा असली पाहिजे. कशी असली पाहिजे, नित्यम. जसं आपण पाणी पितो ना, सकाळ संध्याकाळ दुपार पाणी पितो, तसंच नित्यम केलं पाहिजे. आणि जेव्हा नित्यम करू आपण, जसं श्वास घेतो तसं नित्यम घेतो. कालेन अतिदीर्घेन, अजिबात वेळ लागत नाही. कालेन अतिदीर्घेन, अजिबात वेळ लागत नाही. भगवान विशिती हृदय, भगवंत हृदयामध्ये स्थान करतात. म्हणून आपल्या हृदयामध्ये भगवंत का निवास करत नाही, कारण आपण नाही का आपलं व्हॅक्यूम निघालं नाही. जसं मी काही दिवसापूर्वी एक उदाहरण दिलं आमच्या एका सत्संगाला. मला तुमचं मोठं घर आहे आणि तुमच्या घरामध्ये मोठ्या हॉलमध्ये एक सोफा सेट आहे आणि त्या सोफा सेटवर एकच व्यक्ती बसणार असेल, पण त्याच्यावर जर आपण 6 बसवले आणि 7व्या व्यक्तीला म्हटलं तू याच्यावर बस, तो बसेल का, नाही. तसंच आपल्या हृदयामध्ये भगवंतासाठी एक सोफा सेट आहे, पण त्याच्यावर 6 नरतुरपी लोक बसलेले आहेत. भगवंत विचार करतात, हा हृदयात तर बोलवतो पण याच्या हृदयात नाही का 6 जण बसलेले आहेत, तर मी बसायचं कुठं. मग भगवंत म्हणतात की 6 लोकांना पहिले बाहेर काढ, तेव्हा मी तुझ्या जे आसन आहे, जे सोफा सेट आहे त्याच्यावर मी बसेल. पण आपण 6 लोकांना पळून लावत नाहीत, भगवंत वेटिंगमध्ये कधी येईल काही नाही. म्हणून भगवंत काय म्हणतात, अकाले नाती दीर्घाने भगवान विशित हृदय, भगवंत हृदयामध्ये प्रविष्ट होतात. आणि एक सुंदर श्लोक आहे, मागे मानण्याचा प्रयत्न करा. सदा सेव्यम सदा सेव्यम श्रीमद्भागवती कथा यस्य श्रवण मात्रेण हरिचित्त समाश्रित. या श्लोकामध्ये सांगलंय सदा सेव्यम सदा सेव. सदा ऐकलं का, काय ऐकलं पाहिजे, सदा सेव्यम सदा सेव श्रीमद भागवती कथा. काय होईल कथा ऐकून, यस्य श्रवण मात्रेण, नुसतं थोडंसं जरी ऐकलं प्रामाणिकपणे, कोणतं, प्युअर भगवत कथा. थोडी जरी भागवत कथा ऐकली तर काय, समाचित्त, हरी आश्रय, चित्तामध्ये भगवंत प्रविष्ट होतात. मग कथा ऐकल्यानंतर 2 गोष्टी होतात, हृदयामध्ये भगवंत प्रविष्ट होतात आणि कथा ऐकल्यानंतर चित्तामध्ये सुद्धा भगवंत प्रविष्ट होतात. कोण व्यक्ती देता येते नका भाऊ, काय भेटते ते बघा. मी किचन होतं माझ्याकडे नाशिकला 8-9 वर्ष आहे, तर मला एक अनुभव आहे की किचन वाढताना जसं तुमच्याकडे पंगत बसवतात, आमच्याकडे बुफे सिस्टम असते वाढायची. ते प्लेटमध्ये बघणार कधीच बघत नाही, पण एखादा गुलाबजाम कमी टाका तो लगेच वरती बघतो कोण आहे. तसं ते वाढणाऱ्याकडे बघत नाही, ते बघतात की माझ्या प्लेटमध्ये काय भेटते ते बघतात. तसंच कथा कोण करतं हे नका बघू,
मला काय भेटते ते बघा. आपण व्यक्तीकडे बघून बऱ्याच वेळा कथा ऐकतो ना, व्यक्तीचं नाव फेमस असतंय, पण नाही, तो मला किती प्युअर कथा देतोय हे महत्वाचे, की ज्यामुळं मला भगवंताच्या प्रती आकर्षण वाढू शकेल. म्हणून हे आपण संत चरित्र भले आपल्याला त्याच्यामध्ये कंटाळा येत असेल, मनोरंजन नसेल, पण हे प्युअर नॉलेज आहे. आपण कथा करताना इस्कॉनमध्ये कथा जी केली जाते ती लोकांच्या मनोरंजनासाठी नसून ती कथा लोकांच्या शुद्धीकरणासाठी असते. बाहेरचे जे लोक कथा करतात, कीर्तन करतात, कारण त्यांना माहित आहे की इथं कथा जर मनोरंजन करून सांगितल्या तर पुढच्या वेळेस वारंवार त्याला बोलवते आणि त्याच्यातून त्यांना दक्षिणा असते. पण ती कथेचा मेन केंद्रबिंदू काय असतो? अर्थ असतो. तुम्हाला कृष्ण अर्थी बनायचं का धनार्थी बनायचं हे तुम्ही ठरवा. धनार्थी जे लोक बनतात ते केवळ धनाच्या केंद्रबिंदू ठेवून कथा करत असतात, पण जे श्रोता आणि वक्ता कृष्ण अर्थी ठेवून कार्य करतात. कृष्ण अर्थी म्हणजे काय? ह्या कथेतून, ह्या कीर्तनातून, ह्या प्रवचनातून, ह्या भजनातून मी भगवंताला कसं प्राप्त करू याला म्हणतात कृष्ण अर्थी. आणि तो भाव ठेवून आपण शुद्ध भक्तांचं, संतांचं चरित्र ऐकलं पाहिजे. आणि याच्यामध्ये शुद्ध चरित्र जे आहे, तुकाराम महाराजांचं एवढं चरित्र सुंदर आहे आणि अभंग 5,000 अभंग आहेत. त्याच्यावर विवेचन करायला ते एका अभंगावर 1 घंटा होत आहे. आपण नुसतं काय करतो, मधाची बाटली आहे, मधाच्या बाटलीच्या बाहेरून चाटायचं काम चालू आहे आपलं. आतमध्ये आपण बोट टाकून अजून जिवे टाकलं नाही. काल जर मी पाहिले कथेमध्ये बरेच बसले, कधी ते घड्याळाकडे मोबाईलकडे बघतो, कधी संपन बाबाचं कीर्तन संपवायला नावच नाही. मग त्याचे आपण काय करतो, बाहेर आपल्याला कानाला किती चांगलं वाटतं ऐका, असो त्याच्यात नाही पडायचं. आपल्याला महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण याच्या पुढे जेव्हा कधी कथा ऐकू तर जे व्यक्ती जीवनात आचरण करतात आणि ते पालन करून जेव्हा सांगतात असेच व्यक्तीचं ऐका, ज्याच्यामुळे तुमच्या हृदयामध्ये आणि तुमच्या चित्तामध्ये भगवंत प्रविष्ट होते. तर काल आपण तुकाराम महाराजांचं जी कथा आहे ते एकदम फास्ट फॉरवर्डमध्ये घेतो. काल तुकाराम महाराज कीर्तन करत होते आणि नेमकं चोराने त्यांची म्हैस चोरली आणि भगवंतानं रक्षण करून तिची म्हैस, आवळीची आणि तुकाराम महाराजांची म्हैस वापस आणून बांधली. इथपर्यंत आपण पाहिल्यानंतर तुकाराम महाराज आपल्या संसारातले वैराग्य, अनासक्त होते. कारण की जे भगवंताच्या प्रती आसक्त ठेवतात त्या संसाराच्या प्रती नॅचरली अनासक्त होऊन जातात. आपलं भगवंताच्या प्रती प्रेम नसल्यामुळं संसाराच्या प्रती अनासक्तीच होत नाही. म्हणून आसक्ती कशी असली पाहिजे, एका वयानुसार आपण नाही का, चिकूची बी कसे अलगद निघती बघा, निघती का नाही? तुम्हाला एक उदाहरण देतो, सोपं आहे. नारळ असतं ना, जेव्हा ओलं नारळ असतं तेव्हा काढणं कठीण असतं. हे माताजी लोक काय करतात, खिसणी घेतात, मुसळ घेतात किंवा उलटणीनं काढतात. पण जेव्हा ते नारळ सुकत जाते ते करवंटीला काय सोडत जाते आणि एक दिवस मग ती करवंटी आणि खोबरं वेगळं वेगळं राहतंय. त्याच प्रकारे आपलं जीवन आहे. 40-45 वर्षे म्हणजे त्या ओल्या खोबऱ्यासारखे आपण, आणि 40-45 वर्षानंतर आपण काय केलं, त्या करवंटीला सोडलं पाहिजे. आणि आपण नाही सोडलं तर आपल्याला कोणतरी सोडायला येणार आहे. एक तर सून, मुलगा, भाऊबंद किंवा आपलं शरीर किंवा आपले नातेवाईक, कोण ना कोणी मुसळ घेऊन, कोणी उलटणी घेऊन काही नाही काय काढाय बसलेले. मग नॅचरली त्या खोबऱ्यातून आपण निघालं पाहिजे, डिटॅच झालं पाहिजे, की ज्यामुळं आपलं भगवंताच्या प्रती आकर्षण वाढण्यासाठी. नाहीतर काय होतंय, माणूस जसा जसा वरती जात असतो तसं तसे त्याची आसक्ती त्या परिवाराच्या प्रती वाढत राहते. म्हणून ही संसाराची आसक्ती कमी झाली ना तर भगवंताच्या प्रती आसक्ती वाढेल, हा त्याचा मागचा उद्देश आहे. म्हणून तुकाराम महाराजांचं जर पाहिलं गेलं तर त्याने वैराग्य आणि तपस्वी जीवन केवळ त्यांच्या जीवनामध्ये, ज्याचं ध्येय क्लिअर असेल ना, पर्पज क्लिअर असेल ना, तर तो ह्या संसारातल्या गोष्टीचं पडत नाही. जर भक्तीमध्ये ध्येय क्लिअर नसेल तर आपण या भौतिक गोष्टीच्या वस्तूंमध्ये, व्यक्तीमध्ये पडत राहू. म्हणून तुम्ही कधी घोड्याला झापड बांधलेलं बघितली का? तुम्हाला झापड कळते का? इथं बांधतात, त्यांना सरळ बघावं. तसंच आपण भक्ती मार्गामध्ये संसार करताना आपलं झापड क्लिअर असलं पाहिजे. मला जास्त डायव्हर्ट व्हायचं नाही, केवळ भगवंताकडे मला नाही का, भगवंताला कसं प्राप्त करायचं हे आपण विचार केला पाहिजे. तर काल तुकाराम महाराज जेव्हा एकदा जात होते तर मच्छर चावले, ते प्रसंग पाहिलं. आज तुकाराम महाराज सकाळी सकाळी त्यांचा मुलगा महादेव आणि दुसरा मुलगा आता विठोबा, तर सकाळी गेल्या काही दिवसापासून महादेवाला नाही का खूप अंगाला
खूप त्रास होऊ लागला, मूतखडा झाला होता. आणि तो जोरजोरात ओढायचा, रडायचा, पडायचा. त्याच्या वेदना पाहून तुकाराम महाराजाला अजिबात पाहून सहन होत नव्हतं. करू तर काय करू, म्हणून त्यांनी काय केलं, घरातून उठले आणि तो पांडुरंगाच्या मंदिरात जाऊन भजन करू लागले. इकडे आवळीचा जी आवडी होती तिच्या तळपायाची मस्तकाला गेली होती, की पोरग एवढं तरफडतंय, पाणी पिलं तर त्याला त्रास होतोय, त्याचं नाही का शरीर वेदनाने नाही का एवढं होतंय, पण यांना काही फरक पडला नाही. ती दोरेगंडे करते, औषधं देते, कोणी काही सांगितलं ते ती सगळे इलाज करून बसलेली असायची. आणि त्याचं एवढी वेदना आवळीला पाहत नव्हती. आणि ती ही म्हणायची की की माझ्या संसारामध्ये ह्या विठ्यानं, ह्या काळ्यानं विस्फोट आणला आणि आता मुलांच्या बाबतीत नाही काही वेदना होतीये. अशा परिस्थितीमध्ये करीत असताना करू तर काय करू, असे बरेच दिवस निघून गेले. आणि शेवटी एक दिवस पाहिलं की आता महादेव वाचण्याची कोणतीच शक्यता नव्हती. तिने ठरवलं की आता याला उचलून नाही का या विठ्याच्या समोरच मी आदळून देते. त्यावेळेस महादेवाचं पोट फुगलेलं होतं, शरीर थंड पडत चाललं होतं, शरीराच्या कोणतेही इंद्रिय हालचाल करीत नव्हते. आणि तिनं बघितलं की आता माझा मुलगा वाचू शकत नाही. आणि ह्या म्हणजे बापाला तर काही चिंता नाही, काही नाही. आणि ती रडत होती वेदनानं, तिला तो त्रास सहन होत नव्हता. म्हणून ती काय करते, महादेवाला धरती, फरफडत नाही का भगवंतासमोर जाते. आणि एका हातात, डाव्या हातानं महादेवाला पकडते, उजव्या हातात नाही का वाहन चप्पल घेऊन जाते. त्यावेळेस भगवंत लांबूनच हे दृश्य बघतात, भगवंत घाबरून जातात. आता ही आली आहे, करू तर काय करू. रुक्मिणी माता म्हणते, भगवंता तुम्ही मोठमोठ्या भक्तांच्या जीवनातले संकट दूर करतात, तर तुम्हाला ह्या आवळीच्या मुलाचं दुःख दूर करायला काय लागतंय. आणि आल्यानंतर तिने ठरवलं की आज भगवंताला मी मारणार म्हणजे मारणार. भगवंत म्हटले, जर मी मला मारलं तर माझी अपकीर्ती होईल आणि दुसरं आवडीची पण अपकीर्ती होईल. अशा चिंतामध्ये करीत असताना आवळी नाही का जोरात फरफरत घेऊन नाही का पांडुरंग समोर जोरात आदळून देते. दिल्यानंतर चप्पल काढते. त्यावेळेस रुक्मिणी माता आवाज देते, म्हणते, आवळी चिंता करू नको, तुझं बाळ बरं झालेलं आहे. तिला प्रश्न पडला की कुठून आवाज आला. म्हणे या काळ्यानं तर नाही दिला. तो जीवनात संकट आणून असे कुठून तरी आवाज देतो. बघतो आजूबाजूला आणि बघितलं तर पुन्हा बघते की महादेव ठणठणीत झाला. जो थंड पडलेला होता तो एकदम ठणठणीत झाला. आणि झाल्यानंतर पुन्हा तो गेल्यानंतर लगेच आवडी काय करते, आपल्या कमरेला नाही का विभूत काढते आणि म्हणते, माझ्या खंडेरायाच्या कृपेमुळं माझं बाळ वाचलं. खंडेरायाच्या कृपेनं बाळ वाचलं. चप्पल फेकून दिली आणि पुन्हा महादेवाला घेत नाही का घरी गेली. आणि गेल्यानंतर इथे तुकाराम महाराज त्यांना भीती होती म्हणून घरी गेले नाही, तर त्या अभंग करीत होते आणि संध्याकाळी कीर्तन करायचे. तर त्याच्यामध्ये त्यांचे 2 साथीदार होते. एक म्हणजे संताजी तेली आणि दुसरे होते गंगाधर मावळ. हे 2 त्यांचे रोज कथा ऐकून त्यांचं जसं तुकाराम महाराजांची भक्ती पाहून, शुद्धता पाहून ते आकर्षित झाले. आणि हे 2 जण त्यांना जेवढं जमतं तेवढं तुकाराम महाराजांचे अभंग लिखत करीत गेले. माझे महाराजांना नव्हतं सांगितलं लिहा, पण त्याने स्वतःहून नाही का गंगाधर मावळ आणि संताजी तेली यांनी ते लिखाण करायला केलं. असं करता करता रोज अभंग लिहायचे. आणि त्या लिखातून करून काही अभंग त्यांनी पहिल्यांदा जे अभंग लिहिले सुरुवातीचे काळाचे अभंग, ते भगवान कृष्णाच्या बाललीलाचं वृंदावनचं वर्णन केलेलं. म्हणून गाथामध्ये 12 रसाचं वर्णनापैकी 5 रसाचं वर्णन प्रामुख्यानं पाहायला भेटतं तुम्हाला. शांतरसाबद्दल महाराज जास्त बोलले नाहीत, पण दास्य रसाबद्दल महाराज प्रत्येक ठिकाणी पामर स्वतःला समजलेले आणि दास्य भक्तीचं वर्णन करतात. साख्य भक्तीचं पण आम्ही सवंगडी वैकुंठातले त्या म्हणजे साख्य भक्तीचं वर्णन पण महाराज करतात. आणि साख्याच्या वरती वात्सल्य रस म्हणजे आई वडिलांचं प्रेम आहे, तसं तुकाराम महाराज साख्य रसाचं वात्सल्य रसाचं सुद्धा अभंगामध्ये वर्णन करतात. आणि वात्सल्य रसाच्या वरती आहे माधुरी रस. माधुरी रस म्हणजे काय, जसं स्त्री पुरुषामध्ये पती पत्नीचं जे प्रेम असतंय त्या प्रेमामध्ये तुकाराम महाराजाने गोपींचं प्रेम. तुकाराम महाराज कधी पंढरपूर देहू सोडून कुठेच गेले नाहीत. ते वृंदावनला गेले, मथुरला गेले, कुठं नाही, कारण त्यांना पंढरपूर म्हणजे द्वारका आणि वृंदावनचं प्रतीक आहे. तुम्हाला माहिती आहे का, जे गोपाळपूर आहे ते वृंदावन आहे तिथं. आणि जे पर्वत आहे टेकडीवर गोपाळपूर
ते गोवर्धन आहे. आणि एकदम तुम्ही गोपाळपुराचे जे मंदिर पाहता त्याच्या बाजूला एक नदी वाहते, तिला नाव पुष्पक नदी म्हटलं जाते, पण पद्मपुराणामध्ये तिला यमुनाचं प्रतीक म्हटलं जाते. आणि जे पंढरपूर मंदिर आहे ते द्वारकेचं प्रतीक आहे. म्हणजे जसं जगन्नाथपुरीमध्ये गुंडीचे मंदिर कशाचं आहे, वृंदावनचं प्रतीक आहे. आणि जे श्रीजी मंदिर आहे, जगन्नाथजीचं मेन मंदिर आहे, ते द्वारकेचं प्रतीक आहे. म्हणून भक्त काय करतात, द्वारकेमधून कृष्णाला म्हणजे प्रभा क्षेत्रातून ओढत नेतात पुढे वृंदावनला, म्हणून ती रथयात्रा साजरी केली जाते. तसंच पंढरपूरला पंढरपूर, कारण भगवान कृष्ण आहे ना, जे पांडुरंग आहेत ते द्वारकेच्या ऐश्वर्य भावामध्ये येतात. कारण रुक्मिणी रुसून आले होते, त्याची पण पद्मपुराणामध्ये कथा येते की एकदा राधाराणी त्यांना भेटायला आली आणि मग गोपी तलाजवळ थांबल्या, तर भगवंत राधाराणीला घेऊन कुठे गेले, अंतपुरात गेले. अंतपुरात गेल्यानंतर जसं रुक्मिणीनं पाहिलं की माझ्या अंतरामध्ये कोणतरी स्त्री आहे, जाऊन बघतात तर राधा आहे. तर त्यावेळेस सत्यभामा, मित्रमंदा, जामवंती, कालिंदी म्हणायची की आम्ही एवढी सेवा करतोय, पण कृष्णाचं लक्ष आमचं नाही, तर वृंदावनच्या गोपी त्यांचं जास्त आठवण आहे. आणि ज्या गोपीबद्दल आमचे स्वामी स्मरण करतात तीच गोपी आलेली आहे, आणि ती गोपी म्हणजे राधाराणी. आणि भगवंताने राधाराणीला आपल्या अंतपुराणामध्ये आपल्या शय्यावर बसवलेलं होतं. आणि जेव्हा हे दृश्य पाहिलं, रुक्मिणी रागाच्या भरात कुठं आली, आपल्या माहेरला. आणि तिचं माहेर कोण, विदर्भ देश म्हणजे पंढरपूर. आणि आल्यानंतर चिंचाच्या झाडाखाली लखोबाई मंदिर, आज बी तुम्ही जाता पंढरपूरला तर लखोबाई मंदिर, तिथं तपस्या करीत असतात आज बी रुक्मिणी. आणि गेल्यानंतर भगवंत शोधत आले, पण येताना काय केलं, गोप सखाना घेऊन आले. म्हणून भगवंतानं काय केलं, गोपाळपुरामध्ये गोप सखाना ठेवलं आणि मग भगवंत एकटे आले. म्हणून बघा तुम्ही सगळीकडे जाताना तर राधा कृष्ण, लक्ष्मी नारायण, सीता राम हे देते, पण पंढरपूरला पहिले विठोबा येतं, नंतर रुक्मिणी येते. तुम्ही पाहिलं असेल, विठोबा रुक्माई असं म्हटलं जातंय. का बरं, विठोबा मागे ना रुक्माई पुढे, म्हणून त्याचं उच्चारण केलं जातंय. तर तेव्हापासून आता येण्याचं कारण काय, पांडुरंगाला कृष्णाला पंढरपूरमध्ये 2 कारण आहेत. पहिलं म्हणजे रुक्मिणीची समजूत काढणं, आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठी आहे की पुंडलिकाला दर्शन देणं. आणि हा पुंडलिक कोण होता, मागच्या जन्मात मुचकुंद होता. कालयवनला जेव्हा जळून भस्मसात केलं, तर भगवंत कमरेवर हात ठेवून उभा राहिले, पद्मपुराणामध्ये वर्णन आहे. आणि कमरेवर हात ठेवून राहिल्यानंतर, आपले विषय थोडा डायव्हर्ट झाला ना, थोडासा घेतो सॉरी. तर तिथे मुचकुंद महाराज जेव्हा भगवंताला कमरेवर हात देऊन तो पाहिलं, त्यावेळेस मुचकुंद महाराज म्हटले की मला हेच दर्शन पाहिजे. तर भगवंत म्हणतात की माझं आता द्वापर युगाच्या शेवटी माझं हे रूप पाहायला भेटेल. आणि मुचकुंद महाराज ते त्याग केल्यानंतर पुढे पुंडलिक म्हणून जन्माला आले, आणि त्याची पण कथा हे. तर हे दोन्ही जे रुक्मिणी आणि ऐश्वर्य भावात, तर इथे तुकाराम महाराजांनी जे भक्तीचं वर्णन केलंय ते द्वारका आणि वृंदावनच्या ज्या लीला आहेत त्याचं वर्णन केलेलं गाथ्यामध्ये. तुम्ही गाथ्याचा जर सखोल अभ्यास केला तर त्या गाथ्याच्या अभ्यासातून तुम्हाला हेच 5 रसाचं वर्णन आणि भौतिकवादाचं खंडन आणि हरिनामाचं महत्त्व वर्णन केलेलं आहे. आणि असं करता तुकाराम महाराजांनी बरेच अभंग लिखाण केले. आणि केल्यानंतर त्यावेळेस संताजी तेली, आणि हे बाळ कोणाचं आहे प्लीज घेऊन बसा, तर त्यांना अभंग रचना केल्यानंतर अष्टविकार यायचे, डोळ्यातून अश्रू यायचे भगवंताचं गुणगान करताना, स्मरण करताना, गुणगान करीत असताना. हे एवढं असताना सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये त्यांना दुःखाचा कोणताही प्रभाव होत नाही. काही दिवसापूर्वी एकानं प्रश्न विचारला होता मला एका सत्संगात की प्रभूजी, आपण भक्ती करीत असताना भगवंत आपल्या जीवनात एवढं संकट समस्या का पाठवतात, काय कारण काय एवढं? आम्ही तर देवदेव करतो, कोणाचं वाईट चिंतत नाही, कोणाला आम्ही निंदा करत नाही, आम्ही आमच्या देवामध्ये भक्तीमध्ये तल्लीन, तरी आमच्या जीवनात वारंवार संकट समस्या काय येतात, याचं कारण काय? मी त्यांना उत्तर दिलं, म्हणलं तुम्ही कधी खाजा खाल्ला का? खाजा पंढरपूर आपल्या याचा जगन्नाथपुरीचा. त्या खाजा कसा बनतो माहिती आहे का? पहिले पीठ मळल्या जाते, कणिक मळल्या जाते ना, नंतर तळल्या जाते, आणि नंतर साखरेच्या पाकात टाकल्या जाते, आणि साखरेच्या पाकातून ते जगन्नाथजीला भोग लावल्या जाते. तसंच भगवंताला भोग लागण्याच्या पहिले भगवंत आपल्याला मळतायत. काय करतायत? मळतायत. मी उदाहरण दिलं होतं मागे,
तळतायत म्हणजे जीवनात फ्राय करतायत आपल्याला. पण बाळा थांब, फ्राय करणं आणि मळण्याच्या प्रोसिजरमध्ये थोडंसं थांब, सहन कर. नंतर साखरेच्या पाकातून तू भगवंताच्या भोगात लागशील. जसं तुम्ही दुधाचं जर बघता तर तुम्ही 10 लिटर दूध पिऊ शकत नाही, पण रबडी खायला आवडते ना. पण ती रबडी कशी बनते? खालून आग लावल्या जाते आणि वरतून हलवल्या जाते. तसं आपल्या जीवनात संकट समस्या म्हणजे काय? खालून बी आग लागलेली आहे. कितीतरी भौतिक लेसन, मानसिक, शारीरिक, आर्थिक कितीतरी जीवनाच्या संकट समस्या येतात. सगळीकडून आपल्याला नाही का होरपळल्या जातोय. बाळा दुधाचं नाही का रबडी होत चाललेली आहे. काळजी करू नको. थोडंसं पेशन्स ठेव. ती रबडी काय होईल? दुधापेक्षा जास्त लोक रबडी खातात. आणि छोट्याशा रबडीमध्ये जेव्हा भगवंताला तुम्ही कधी राधारमणला गेलात, तर राधारमणचे असे थोडेसे बोळके, इकडे बोळके मला माहीत नाही, त्या मकर संक्रांतीला वापरतात तो बोळके, माहिती आहे बोळके? हां, काय म्हणतात तिकडे? मटकी आहे. हां, तिकडं नाशिकला बोळके म्हणतात, मराठवाड्यात बोळके. त्याच्यामध्ये रबडी दिल्या जाते. पण ती रबडी कधी भगवंताला भोग लागल्यानंतर जी खाण्याची मजा आहे, तसंच भगवंत आपल्याला काय करतात? पारखून घेतात. जे संकट समस्या, तुकाराम महाराज म्हणजे काय? जे खाणी टाकलेलं आपल्याला उदाहरणातून शिकवतात, की भक्ती करताना आपल्याला या भौतिक संसाराचं वास्तविक सांगतात. आता तुम्ही किती लोकांना दूध पिलं असेल, पण गिलासामध्ये दूध टाका तुम्ही आणि साखर टाका आणि न हलवता दूध प्या, मजा येत नाही. पण जसं तुम्ही दुधामध्ये साखर टाकली आणि हलवली, तर ते दूध काय होतं? गोड होतंय. तसंच भगवंताने आपल्या जीवनामध्ये, आपलं जीवन म्हणजे दुधासारखं आहे, त्याच्यामध्ये साखर टाकली, पण ती हलवण्याची जी प्रोसिजर आहे ना, ती आपल्याला सहन होत नाही. बाळा थांब, जरसं दूध हलवतंय, पण ते हलवल्यानंतर आपलं दूध काय होणार आहे? आपलं जीवन गोड होणार आहे. पण ते हलवण्याची जी प्रोसिजर आहे ती सहन होत नाही. लोक म्हणतात प्रभूजी एवढं भक्ती करून एवढे, अरे थांब, दूध हलवतंय भगवंत, गोड करणार आहे जीवन तुझं. म्हणजे याच्या पुढे जेव्हा कधी तुम्हाला संकट समस्या आली, तर तेव्हा ठरवायचं भगवंत आपलं दूध हलवतायत. पल्ले पडतं का? हां हां. म्हणून तुकाराम महाराजांच्या जीवनात एवढं संकट का? तर तुकाराम महाराजांना माहिती आहे याच्या काळानंतर मला नाही का परमोच्च आनंद भेटणार आहे आणि ही जी प्रोसिजर मला विचलित करू शकत नाही. आणि अशा प्रकारे तुकाराम महाराज जेव्हा त्यांना स्वप्नामध्ये आता त्या ठरवतात की भगवंत घेतले, पण भगवंता तुम्ही मला कधी स्वीकारणार? मी पामर आहे, मला माझा उद्धार कधी होईल? तुमचं दर्शन कधी होईल? माझं चित्त, माझं मन, माझी बुद्धी तुमच्या सेवेत कधी संलग्न होईल? असं प्रार्थना करीत असताना कधी मला आश्रय देता तुमच्या चरणाचा? मी कुठेतरी कमी पडतो का, ज्यामुळे तुमचं मला दर्शन होत नाही? आणि अशा आतुरते भावनेनं तुकाराम महाराजाने असे कितीतरी अभंगाची रचना केली आणि केल्यानंतर भगवंत त्याच्या स्वप्नामध्ये आले आणि त्यावेळेस म्हटले की तू चिंता करू नको. त्यावेळेस भगवंतांनी पाहिलं की तुकाराम महाराज ह्या जगामध्ये जे अद्वैतवादी, निराकारवादी आहेत, भौतिकवादी आहेत, हे कोणाकोण दीक्षा घेऊच येत नाही. म्हणून स्वतः भगवंताने त्यांना दीक्षा देण्याचं ठरवलं आणि दिल्यानंतर ते अभंगामध्ये आपल्या वर्णन करतात. याच्यामध्ये की 2 अभंग याच्यामध्ये घेतात की स्वप्नामध्ये कसं दिलं. राघव चैतन्य, केशव चैतन्य स्वप्न माझी केला अंगीकार, हा अभंग तिथं रचतात आणि मग गुरुदक्षिणा. आता याच्यामध्ये चैतन्य महाप्रभूचं वर्णन काही ठिकाणी मानतात, काही वारकरी मानतात, कोणी मानत नाहीत. हा थोडा कॉन्ट्रोवर्सीचा विषय, तर त्याच्यात आपल्याला नाही पडायचं. पण आपल्याला सिद्धांत घ्यायचे की चैतन्य बाबा जे त्याची समाधी पण इथं म्हटलं जाते चाकांच्या पुढे तरी आहे, असं त्याचा यशोदाचा संशोधकामध्ये पण त्याच्यामध्ये खूप काही विरोधाभास आहे. गवडियावाले म्हणतात आहे, काही बाहेरचे नाही म्हणतात. तर महत्त्वाचं काय की त्याच्यात न जाता आपण आपल्या जीवनामध्ये तुकाराम महाराजांनी गुरुला स्वीकारलेले, आपण पण आपल्या जीवनामध्ये गुरुला स्वीकारलं पाहिजे. गुरु 4 प्रकारचे असतात. एक पदपर्शक गुरु, दुसरा आहे शिक्षा गुरु, तिसरा आहे दीक्षा गुरु आणि चौथे चैत्य गुरु. आणि गुरु असल्याशिवाय आपण आध्यात्मिक जीवनात प्रगती करू शकत नाही. गुरु काय करतात? अनुशासन, शिस्त लावतात. शिस्त या शब्दाचा अर्थ शिष्याला जे शिस्त लावतात त्याला गुरु म्हटलं जाते. आणि मग गुरुचं आपण दीक्षा घेतल्यानंतर गुरु काय करतात? जीवात्म्याला भगवंताच्या सेवेत लावून देतात. जसं ब्राह्मण काय करतो? पुरोहित नवरीला नवरदेवाच्या अधीन करून त्याचे रेशीम गाठ बांधतात आणि सांगतात की आजपासून तुझे पती आहेत आणि पतीला सांगतात ही तुझी पत्नी आहे, तुम्ही एकूण एकाची सेवा करा. तसंच गुरु काय करतात? साधकाला भगवंताच्या सेवेत लावतात आणि या दोघांची संवड घालून घेण्याचं काम गुरु करतात.
म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण त्या गुरुला स्वीकारलं पाहिजे. आणि तुकाराम महाराजांनी गुरु स्वीकारले आणि स्वीकारल्यानंतर हळूहळू त्यांच्या संसाराच्या प्रती जी अनासक्ती वाढत गेली. आणि मग त्यावेळेस एक अभंग लागता, माझ्या मनीच्या जाणा हा निर्धार, जीवाचा उद्धार झालो आता, तुझविना दुज न करे अनेक, भया लजा शंक टाकलिया, ठाईची संबंध तुझ मज होता, विशेष अनंता केली संता, जीव भाव तुझ्या ठेवलिया पायी, हेची आता नाही लाज तू, तुका म्हणे संती घातला हवाला, न सोडीशी विठ्ठला पाय. आता ती जीवावर उद्धार झालोय. आता माझ्या मनात निश्चय केलाय की पांडुरंगा, मी तुमच्याशिवाय कोणाचा आश्रय घेणार नाही. भैया लज्जा शंका या सर्वांचा मी काय केला, त्याग केलेला आहे. म्हणून हे अनंता, मी तुझा अंश असल्यामुळं, सनातन संबंध असल्यामुळं मला नाही का माझ्या भक्तीमध्ये, माझ्या जीवनामध्ये संत कृपेमुळं माझी वाढ झालेली. आणि त्यावेळेस त्यांनी सगळं अनासक्त होऊन नाही का भगवंतानीला. आणि त्यावेळेस तुकाराम महाराजाला संसाराचा काय झाला, तिटकार आला, कंटाळा आला. आणि एवढा कंटाळा आला आणि त्या अभंगामध्ये म्हणतात, भक्ता ऐसा जाण जो देही उदास, गेला आशा पाशा निवरून, विषय तो त्याचा झाला नारायण, न आवडे धन जन माता पिता. म्हणजे ते काय म्हणतात, भक्त ऐसा जाण देही उदास. भक्त कोण आहे, या संसाराच्या प्रती उदास झाला पाहिजे. आपल्याला उदासीन येते का? किती लोकांना आले, हातवरती करा. माझ्यासोबत लगेच चाला, आता चाललो नाशिकला मी. ती म्हणतात, प्रभूजी नातू पंताचे लग्न बघायचे, अजून लय प्लॅनिंग केली आहे, तुमच्या कुठं नाद लागायचं, तुम्ही ते सगळे सोडून आले. आपलं भक्ती म्हणजे काय माहिती का, सत्संगापुरते भंडारा, जे भंडारी भक्त असतात. आपली भक्ती म्हणजे लय आपण नाही का परिस्थितीनुसार करतो. तुकाराम उदास झाला आणि गेल्या आशा पासा, जीवनातल्या आशा आकाशा काहीच राहिली नाही, कारण भगवंताशी दुसरं काहीच नव्हतं. निरुनी विषय तोच झाला नारायण. माझ्या जीवनाचा विषय काय राहिला, बाकी संसारातले विषय संपले, एकच विषय राहिला, नारायण. आणि तुकाराम, न आवडे धन, मला धन आवडत नाही. चैतन्य महाप्रभू म्हणतात, न धनम न जनम न सुंदरी कविता मा जगदीश कामये, मम जन्मनेश्वरे भक्तार भक्ती अहेतुकी तोय. मला जन्मांजन्म तर काय पाहिजे, भक्ती पाहिजे. हे भक्तीचं पर्व. न धनम, तुकाराम महाराज काय म्हणतात, न जन, नातेवाईक मित्र परिवार समाज कोणीच नको, न माता पिता त्यांच्या प्रती पण नको, कारण ते आसक्तीचं कारण. निर्विणी गोविंदा असं मागे पुढे काहीच साकडे पडे नेदी. म्हणजे आता गोविंदा ते म्हणतात की याच्या पुढे काहीच राहिलं नाही, मागं गोविंदाशिव माझ्या मागं पुढे कोणीच नाही, आणि हे साकडे मी आता तुम्हाला घालतोय. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साये, घातल्या भय नको जाणे. आता एकच कर्म घातलेलं आहे, एकच धर्म घातलेला आहे, ते म्हणजे तुम्हाला शरणागत समर्पण होणे. आणि एवढं प्रार्थना केल्यानंतर तुकाराम महाराजांनी आता ठरवलं की घरात जायचं नाही. आणि तुकाराम महाराज गेले 2 महिने भामचंद्र डोंगरावर जायचे, कोणी भाकर दिले तर खायचे, आणि गेल्यानंतर दिवसभर भजन करायचे, रात्री पुन्हा यायचे आणि मंदिरामध्ये भजन कीर्तन करायचे. आणि कीर्तन करत असताना त्यांना तहान भूक शरीराच्या पलीकडे गेले, कारण शरीरामध्ये भगवंत स्वतः निवास असल्यामुळं भौतिक संसाराचं त्यांचं शरीर कसं झालं होतं, सच्चिदानंद स्वरूप झालं होतं. हे मासा हाडाचं शरीर ना आपल्याला आनंद कमी देतं, दुःख जास्त देते. आता मी तुम्हाला सांगतो, माझ्या दाताचं रूट कॅनल केले, गुलाबजाम खातं बरं वाटतंय, पण तेच दात एवढा रूट कॅनल केल्यानंतर भयंकर वेदना देते. मी प्रश्न पडतो कधी कधी, हे शरीर आपल्याला आनंद किती देतं? ह्या शरीराचं जर पाहिलं, पॅकिंग लय भारी, एवढी भारी पॅकिंग आहे की विचारूच नका. पण मधातलं मटेरियल बघा बाबा. सकाळी बाबा आपण वॉशरूमला जातो, आपल्या संपर्कात आलेल्या सगळ्या गोष्टी वाईट होऊन जातात. कपडा आला तो खराब होतो, रात्री समोसे गुलाबजाम खाते, सकाळी काय अवस्था होती. आपल्या संपर्कामध्ये जो आला त्याचा नाशच झाला, कारण आपलं शरीर काय नाशिवंत आहे. मी कधी कधी प्रश्न पडतो, आपण 3 घंटे डाळ जर बाहेर ठेवलं तिचा घाण वास येतो, आणि तीच डाळ आपल्या पोटात नाशिवंत टाकल्यानंतर आपले शरीर शाश्वत कसं राहिलो नाही. पण तरी ते हे पंचमहाभूताचं शरीर पंचभूतापासून बनल्यामुळे ते पंचतत्वाला टिकून ठेवण्यासाठी पंचतत्व घालावं लागतात. आलं लक्षात तुम्हाला? तर त्यामुळे आहे तोपर्यंत भक्ती, आरोग्य, हे शरीर म्हटलेलं आहे. पण हे शरीरानं जसं गाडी, आता प्रभूजी आम्हाला गाडीने व्हेकलनं आणतात इथपर्यंत,
तसंच आपल्या शरीरानं माध्यम करून भगवंतापर्यंत आपण गेलं पाहिजे, हा तुकाराम महाराज सांगतात. आणि मग 2 महिने तुकाराम महाराज घरी आले नव्हते. तर आवळीनं प्रश्न पडला की येत का नाही येडं. काय शब्द वापरायची? वेडं. आणि मग गेल्यानंतर एक दिवस तुकाराम महाराज जात असताना रस्ता अडवला. म्हणजे 2 महिन्यापासून तुम्ही येता, तुम्हाला काय घराची लेकरा बाळाची काही नाही. लोक काय म्हणतील? आणि माझ्यात कुंकावर नाही का तुम्ही बसलेले आहेत, मंगळसूत्र घातलेले, लोक तर निंदा करतात. चला घरी म्हटले. तुकाराम महाराज म्हटले, आतापर्यंत तू कधी गोड बोलली नाही मला कधी समज, उठल्या बसल्या नाही का माझा नाही का मला तिरस्कार करत राहते, बोलत राहते, कशाला येऊ मी घरामध्ये, संसारामध्ये माझी उदासीन गेली. आणि तुकाराम महाराज तिथं रचतात की भगवान पांडुरंगानं माझ्या जीवनात बायको पाठवली, ती धन्य झाले की तिच्यामुळे मला संसारातलं वैराग्य वाढलं. टाळ्या वाजू राहील प्रभूजी. वैराग्य निर्माण झालं. म्हणून आपल्या जीवनामध्ये कोणी खडतर मुलगा भेटला, जसं अंग महाराजाच्या जीवनामध्ये मुलगा खडतर भेटला म्हणून त्याने काय केलं, वनात निघून गेले. बिभीषणाच्या जीवनात भाऊ खडूस भेटला रावण, ते राज्य सोडून गेले. त्याच्यानंतर भरत महाराजांच्या जीवनामध्ये आई खडूस भेटली, कैकेयी, आईचा भगवंताने साठी आईचा त्याग केला. त्याच्यानंतर माता पित्याचा कोणी त्याग केला? आपलं भरतानेच केला. पित्याचा बी केला आणि आईचा बी केला. बंधू बिभीषणाने केला. त्याच्यानंतर गुरुचा त्याग कोणी केला? बली महाराजाने केला. जे गुरु दैत्यगुरु शुक्राचार्य म्हणे वामन देव आहेत आणि तुझ्याकडे राज्य मागाय आले, तर त्यावेळेस त्यांनी गुरुचा पण त्याग केला. आचार्य म्हणतात जे भगवत भक्तीमध्ये अडसर येतात आपण त्याचा त्याग केला पाहिजे. जे बाधा बनतायत, आता उद्यापासून त्याग करणं म्हणजे नाही, त्यांच्यापासून कीप डिस्टन्स अंतर ठेवलं पाहिजे की तुझ्यामुळं माझी कृष्ण चेतना भगवत चेतना दूषित होतीये, तू लांब राहा. कबड्डीच्या खेळासारखं खेळ खेळलं पाहिजे. कबड्डीचा खेळ कसा असतो? खेळ जायचं, आपण जाऊन त्याला मिठी मारत नाही, खेळ संपला की वापस येतो. तसंच आपण या संसारामध्ये राहताना त्या कबड्डीसारखं खेळ राहायचं, त्याच्यात जास्त कारण ह्या संसारातले संबंध कसे आहेत माहिती आहे का? जोपर्यंत आपल्याकडे काही तोपर्यंत जवळ आहेत, एकदा जाऊ द्या कोणी आपल्याला विचारत नाही आणि सगळे स्वार्थानं भरलेले आहेत. जो तो आपला स्वार्थ साधलेला असतो. पण संतांमध्ये तुकाराम महाराज ह्या अभंगामध्ये म्हणतात की मला नाही का संताशिव भगवत भक्ताशी दुसरं नाते राहिलेच नाही, भगवंता धन्यवाद. आणि दिल्यानंतर आवळी त्यावेळेस म्हणते की आता याच्या पुढे मी रागवणार नाही. तुकाराम महाराज म्हणले वचन दे. आणि मग आवळी वचन दिल्यानंतर येतात तुकाराम महाराज. आणि आल्यानंतर त्याने ठरवलं की सगळ्याला मी भगवत भक्तीचा महिमा सांगतो, माझ्या पत्नीला मी भगवत भक्तीचा महिमा सांगितला पाहिजे. आणि मग तुकाराम महाराज तिला म्हणतात, कोण्या घरा येता आमचा कशाला. आता त्यावेळेस त्यानं सांगितलं की जे ब्राह्मण वैष्णव येते ना त्यांना काय करतो, दान धर्म दे, घरातलं सगळं नाही का तू त्याग कर आणि भगवान पांडुरंगाची भक्ती कर. ह्या जगामध्ये सगळ्या गोष्टी नश्वर आहे, मी पण नश्वर आहे, ह्या जगातल्या तू कोणाचं ममत्व ठेवू नको. आणि मग त्यावेळेस तिचं जे वैराग्य होतं ते म्हणले की आता जर मी नाही म्हटले तर हा निघून जाईल, तर करू तर काय हो. मग तुकाराम महाराज सांगण्यावरून सगळं नाही का तिने दान धर्म करून टाकलं, काही ठेवलं नाही. घरातलं एक केवळ कपडा राहिला, लुगडं त्या टायमाचं. आणि आल्यानंतर त्यावेळेस तुकाराम महाराज वाट्यामध्ये बसलेले ते आणि आवळी कुठंतरी बाहेर थोडंसं काम करीत होती. करीत असताना त्यावेळेस एक स्त्री, ब्राह्मण स्त्री पुन्हा आली. म्हणले अहो माझ्याकडे कपडा नाही घालायला आणि फाटके तुटके कपडे. तुकाराम महाराज इशारा करतात ते शेवटचं राहिलं ती घेऊन जायतो. आणि जाती ती घेऊन गेल्यानंतर आवडी येते आणि एवढा तिचा संताप होतो, एवढा संताप होतो. ती म्हणते की कोण्या घरा येता आमच्या कशाला, काय ज्याच्या त्याच्या काही नाही धंदा. कशाला तर आमच्याकडे, तुम्हाला काही कामं देणे नाहीत का? तुका देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे, कोमळिया उत्तरे काय वेचे, मान पाचिरता नवे आणूनक, ऐशी येती लोकप्रियतासाठी, तुका म्हणे राडे नावडे भूषण, कांतले स्वान लागे पाठी. काय तू लोकांना नाही कुत्र्यासारखं धावत राहते, धनसंपत्तीच्या मागा लागले, तू चिडचिड करत राहते, तुझा स्वभाव एखाद्या प्राण्यासारखा झालेला आहे, सगळं सोड. आणि मग त्यावेळेस तू एवढं संताप होतो आणि पुन्हा द्वेष येतो तुकाराम महाराजांच्या प्रती, भगवंताच्या प्रती. आणि ती म्हणते माझ्या संसाराला पार ग्रह लागल्यानंतर तिथे पुढे हळूहळू तुकाराम महाराज
राहतात बरेच दिवस आणि आवडी पण त्यांची सेवा करीत असते. आणि केल्यानंतर तुकाराम महाराज एकदा आवळीचा पुन्हा रोज भगवंतावर येतो. का बरं रोज येतो? की आता घरातलं काहीच राहिलं नाही. जरी देवाची भक्ती करायची असेल तर संसार करण्यासाठी काहीतरी वस्तू लागतातच ना. बिना वस्तू तर संसार होत नाही. हां, पण गेल्यानंतर ती रोज करते. त्यावेळेस 3 मुलीचं लग्न करायचं असतं आणि घरात तर आता कपडे नाहीत, भांडे कुठे नाही. ब्राह्मणाला भांडे कुंडे दिले, कपडा लत्ता दिला, मटके वाटून टाकले. केवळ घराचं एक राहिले, अंगावरले तिकोडे कपडे राहिले. मागायला मधुकरीला पण नाही. करायचं तर काय करायचं? आणि म्हणले, अहो 3 मुली जन्माला आल्या, त्यांचं लग्न करू. आणि त्या टायमाला 9-10 वर्षात लग्न व्हायचे. पहिल्या मुलीचं नाव काशीबाई, दुसरीचं नाव भागीरथी आणि तिसऱ्याचं नाव गंगाबाई. म्हणले, मुलीचं काही चिंता आहे का नाही? चांगल्या घरात द्यावा, यांचं लग्न करा. आपलं जीवन तर दारिद्र्यात गेलं, यांचं कसं व्हायचं? तुकाराम महाराज तिथे काही मुलं खेळत होते, मामाच्या गावाला आलेले. त्यांना म्हणलं, इकडे या रे, इकडे इकडे. खाऊ घातलं आणि मग काशीचं नाही का मोशे परिवारातल्या मुलाशी लग्न लावून दिलं. हां, दुसरं भागीरथीचं लग्न नाही का गाडे परिवाराशी लावून दिलं आणि गंगूबाईचं लग्न जांभूळकरांच्या मुलाशी लावून दिलं. दिल्यानंतर त्यांना मिठाई खाऊ घातली, लग्न लावून दिलं. आणि मग त्याच्या आईबापाला कळलं. आल्यानंतर त्याने बी ठरवलं की बाबा चला, तुकाराम बुवाच्या मुली भेटलेल्या आहे. ते स्वतः सदा सामग्री आणतात, मुलांना हळद लावतात आणि चांगलं धूमधाम लग्न करून तिन्ही मुलीचा निरोप नाही का महाराज देऊन टाकतात. पण ह्या सगळ्याची अरेंजमेंट कोणी केली? भगवान पांडुरंगाने स्वतः त्यांचे लग्न लावले. ते बघतात की माझ्या भक्ताला संसाराच्या प्रती उदासीनता आहे, पण त्याची कोणी निंदा करू नये म्हणून भगवंत स्वतः काय करतात, हे सगळे अरेंजमेंट करतात. आणि असं धूमधाम लग्न लावून देतात भगवंत की मी कल्पना करू शकत नाही. लोक म्हणतात कधी कधी, अहो भगवंत आहेत का, दिसत का नाही? पण हे संतांच्या चरित्रातून दिसतं की भगवंत प्रत्येक व्यक्तिगत संबंध स्थापित करे. जसं नरसिंह मेहता होते, त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या वडिलाचं श्रद्धा घालायला काहीच नव्हतं. पत्नी चिंताग्रस्त होती. स्वतः द्वारकाधीश येऊन नाही का त्यांनी त्यांच्या वडिलाचं श्राद्ध घातलं. असे कितीतरी प्रसंग आहेत की ज्या प्रसंगामधून भगवंत भक्ताशी आदान प्रदान करतायत. आणि मग ह्या तिन्ही मुलीचं लग्न घातल्यानंतर त्यावेळेस त्यांना प्रपंचातून अणुमात्र गुंतून नाही पडले. लग्न लावून नाही का त्यांच्या त्या मुली काढून दिल्या. आणि मग इकडे विठोबा आणि दुसरं महादेव या दोघांचं लग्न लावून देतात. आणि मग तुकाराम महाराज इथून लोहगावला जातात. आणि लोहगावला गेल्यानंतर तिथे सुंदर वाणी रोज कीर्तन करायचे, रोज भजन करायचे. आणि त्यांचे भजन कीर्तन ऐकून लोक मंत्रमुग्ध व्हायचे. त्यांच्यावर बरेच जण लोक का प्रभावित झाले आणि गुरु म्हणून स्वीकारलं. तुकाराम महाराज म्हटले, मी कोणाला गुरु दीक्षा देणार नाही. हां, त्यावेळेस रोज यायचे. आणि असं करता तुकाराम महाराज एक दिवस एक ब्राह्मण वृद्ध स्त्री ती म्हटले की तुकाबा, तुम्ही बरेच दिवस गावात राहिलेले आहेत, माझ्या घरी भोजनाला या. आणि मग ती स्त्री, जी ब्राह्मण वृद्ध स्त्री 8-10 लोकांचं भोजन करते. पण तिचं घर अतिशय मोडकं राहते एका मोठ्या बंगल्याच्या बाजूला. आणि त्या बंगल्याची भिंत कधीतरी जे पहिले पांढऱ्या मातीच्या ढेकळाचे रान आपले हे असायचे, त्याला काय म्हणायचं माझ्या, विटा पांढऱ्या मातीच्या त्याच्यापासून. आणि म्हटले की मी तर स्वयंपाक केला, पण मला भीती वाटते की तुम्ही जर आले आणि ती भिंत पडली तर मला पाप लागेल. तुकाराम महाराज म्हणले, काळजी करू नकोस, मी बरोबर करून. आणि मग 10-12 ब्राह्मणाला आणि तुकाराम महाराजाला भोजन अर्पण केलं. भोजन सर्वांना घातलं. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही पण खा. मग ती वृद्ध स्त्री भोजन ग्रहण करते. आणि तुकाराम महाराज काय करते, तिच्या घरातले सगळे भांडे कोंडे काढून, कपडा काढून नाही का बाहेर येते. मग ती, तुम्ही बाहेर या सगळेजण. आणि जसं बाहेर काढलं तसं ती भिंत कोसळून बाहेर पडते. आणि मग गावच्या लोकांना अचंबतात की तुकोबाला सगळं कळत आहे, त्यांना काहीतरी शक्ती आहे, भगवंत त्यांना काहीतरी हे सांगतायत, ज्ञान देत आहेत. आणि मग झाल्यानंतर पुढे तुकाराम महाराज कमीत कमी 2 महिने लोक तुकाराम महाराज लोहगावामध्ये राहिले. लागल्यानंतर काही लोक त्यांची निंदा करू लागले आणि काही लोक त्यांचा द्वेष करू लागले. आणि त्याची प्रतिष्ठा, त्यांच्या जातीबद्दल, त्यांच्या कुळाबद्दल कोण काय काय बोलू लागलं, तुकाराम महाराजाला काहीच फरक पडला नाही. आणि त्यांची प्रतिष्ठा ऐकून, त्यांची कीर्ती ऐकून लोकांना त्यांच्या प्रती प्रभावित होऊन लोक त्यांना समर्पित होतात. ही बातमी रामेश्वर भट्ट नावाच्या एक प्रागंड पंडित ब्राह्मणाला वेदांना कळालं. वेदाचं होतं. त्यांना राजमान्य पदवी पण प्राप्त झाली होती. आणि म्हणून त्यांना जेव्हा कळालं की हा शूद्र कुळातून जन्माला आलेला आहे, वाण्याच्या कुळातून आलेला आहे आणि याला भगवत भक्तीचा अधिकार नाही,
वेदांचं अर्थ तर सांगतोय, पण वेदांपासून लोकांना भटकवतोय आणि हे अधिकार केवळ ब्राह्मणांना आहे. म्हणून ते आताची आता एक पत्र लिहितात आणि तुकाराम महाराज म्हणतात की तुझी वाणी लोकांना भ्रमित करतोय, पाखंडी आहेस तू, आणि आताची आता तू बंद कर. आणि जसं पत्र प्राप्त होतंय आल्यानंतर तुकाराम महाराज ते पत्र वाचतात. त्यांना म्हणले की भगवान पांडुरंग कदाचित ह्या ब्राह्मणाच्या मुखातून बोलले. आतापर्यंत माझ्या वेड्या वाकड्या अक्षराने, माझ्या वाणीनं मी काहीतरी गुणगान करण्याचा प्रयत्न केला. ज्या पांडुरंगानं मला प्रेरणा दिली त्याच पांडुरंगाने मला ही वाणी थांबवायला सांगितली. आणि ब्राह्मण भगवंताच्या मुखातून बोलतात असं वेदवाक्य म्हटलं जाते. म्हणून मी आता हे बंद करतो. आणि ज्या पांडुरंगाला माझं गुणगान आवडत नसेल तर मी करू कशाला, ही भावना होती. आणि मग त्या काही दिवसानंतर रामेश्वर भट्ट आले स्वतः. आल्यानंतर म्हटले ठीक आहे, आता तर मी तुमची सांगितलं नव्हतं, पण जे अभंग मी लिहिले त्याचं मी काय करू. ते म्हणले आताचे आता काय कर, हे अभंग तू सगळे इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडून टाक. आणि तुकाराम महाराज सांगितल्यानंतर त्यावेळेस त्यांनी ते सगळे अभंग एका दगडाला बांधतात आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये सोडून देतात. आणि दिल्यानंतर बाजूला बसतात. आणि बसल्यानंतर त्यावेळेस ते तुकाराम महाराजाला नाही का लोकांनी नाही का रामेश्वर भट्ट एवढंच नाही तर गावच्या जे पाटील आहे त्याला सांगतात की तुकारामाला बहिष्कृत करून टाका, त्याला अजिबात ठेवू नका. त्यावेळेस तुकाराम महाराज एक अभंग लिहितात. काय खावे कोणाकडे जावे, गावात राहावे कोणा बळे, कोपला पाटील गावचे लोक, आता घालेले भीक कोण मज, आता येणे चवी सांडली म्हणती, निवडा करीती दिवनात, भले लोकी या सांगितली माता, माझा घात दुबळाचा, तुका म्हणे याचा संग नवे भला, सोबित विठ्ठल जाऊ आता कुठे. इथे त्या अभंगातून काय करतात ते म्हणतात काय खावे आणि कुठे जावे, गावात राहावे कोणाच्या बळ, गावात कोणाच्या बळावर राहावं. कारण का कोपला पाटील गावचे लोक आणि पाटील पण कोपला. आणि पुढे ते म्हणतात आता मला भीक कोण घालेन, अन्न कोण देईन, मी थांबूच कशा, आता येणे चवी सांडली म्हणता, निवड करती दिवाण आता, आता माझं काही निवड करायला कोण नाही, कारण मी दुबळा आहे, माझं ऐकणार कोण. आणि मी ज्याच्याकडे मागाय जातो तर मला सगळे तिटकूर करतात, तिरस्कार करतात. आणि हे झाल्यानंतर पुढे ते म्हणतात तुका म्हणे संग नवे भला, शोधित विठ्ठला जाऊ आता, पांडुरंगा विठ्ठला मी आता जाऊ कुठे, असं आतुरतेनं अभंग लिहितात. विचार करा तुकाराम महाराजाला काय सहन करावं लागलं असेल. आपल्याला जर कोणी असं तिटकारा केलं तर आपण काय करू, आपण भक्ती सोडून देऊ. पण तुकाराम महाराजांनी काय केलं, अजिबात प्रतिसाद नाही दिला. आणि म्हणजे भगवंतावर निर्भर झाले होते. आणि झाल्यानंतर दुष्ट लोक तुकाराम महाराजाला त्रास देऊ लागले. आणि तुकाराम महाराज काय करले, ह्या द्वंद्वापासून त्यांना कोणते विचलित झाले नाही. आणि मग त्यावेळेस तुकाराम महाराज एक अभंग पुन्हा रचतात. भूतबाधा आम्हा धरी, तोच आश्चर्य गा हरी, झाला भक्तीचा कळस, आले वस्तीचा दोष, जागरणाचे फळ दिले जोडून तळमळ, तुका म्हणे देवा हाच कळो आली सेवा. ह्या अभंगामध्ये काय म्हणतात, आम्हाला भूतबाधा झालेली कोणती, हरीची. कोणती भूतबाधा झालेली, जसं भागवतामध्ये प्रल्हाद महाराजाला जर आपले शनी ग्रह लागतं ना, मंगळ ग्रह लागतंय, प्रल्हाद महाराजाला कोणता ग्रह लागलाय, कृष्ण ग्रहित आत्मा. कृष्णाचा ग्रह लागला होता प्रल्हाद महाराजांना. पण तुकाराम महाराजला कोणता ग्रह लागलेला आहे, हरीचा, पांडुरंगाचा लागलेला आहे. आणि झाला भक्तीचा कळस, तुकाराम महाराज म्हणतात आता भक्तीचा कळस झालेला आहे. आले वसित दोष, आता हे दोष सुद्धा निघून गेले. जागरणाचे फळ दिले जोडून तळमळ, पण या जागरणाच्या तळमळ ह्या प्रसंगातून मला काय शिकलं, पांडुरंगा तुझ्याबरोबरची तळमळ वाढली, मला आता ह्या प्रसंगापासून तळमळ वाढली. तुका म्हणे देवा हाच कळो आली सेवा, आता हीच सेवा आहे तुझ्या वाचून कोणती नाही. आणि तो अभंग रचना केल्यानंतर तुकाराम महाराज आता रूप गोविले चित्त, पायी राहिले निश्चिंत, आता माझं चित्त आणि माझे पाय केवळ एका ठिकाणी राहिले आणि चित्त भगवंतासमोर. आणि केल्यानंतर जेव्हा ते जे अभंग आहे ते इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडून टाकतात. आणि त्या ठिकाणी बसून तुकाराम महाराज नाही का भगवान पांडुरंगाचं नाही का गुणगान करू लागले. करता करता असं ठिकून भगवंताच्या रूपावर, मुखामध्ये भगवंताचं नाम, चित्तामध्ये भगवंताचं स्मरण, डोळ्यामध्ये पांडुरंगाचं रूप
आणि पाय केवळ इंद्रायणीच्या काठी. संत वाहते. काही लोक तुकाराम महाराजांची निंदा करू लागले. यानं तर संसार बुडवला, संसारामध्ये यानं सगळं गमवलं, पण आता परमार्थ सुद्धा यानं बुडवला लोकांच्या सांगण्यावरून. याच्या जगण्याला काय अर्थ आहे का? आणि तुकाराम महाराज काही म्हणतात नाही भगवंताने परीक्षा पाहिली, काही म्हणतात रामेश्वर भट्टाने केलंय, पाखंड पसरवित होता, पण रामेश्वर भट्टासारख्या विद्वान व्यक्तीनं वेदाची स्थापना करण्यासाठी ह्या गोष्टी सांगितलेले. असे मिश्रित लोक नाही का काही नाही काही प्रतिक्रिया. आता जेवढे व्यक्ती तेवढे त्यांचं मत. आणि तुकाराम महाराज केवळ होते, त्यांना त्या शब्दाचा आघात आहे ना हृदयामध्ये नाही का ते सहन करीत होते. म्हणून आचार्य म्हणतात कधी पण बोललेला शब्द आणि मारलेला बाण कधीच येत नाही. म्हणून आपण भक्ती मार्गामध्ये राहत असताना किंवा संसारात राहताना आपल्या वाणीतून कोणी दुखवणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. नाही तर आपण एकदम असे बोलून टाकतो, बाप रे बाप, आपली भडास तर निघते, पण त्या भडासाचा परिणाम काय होतो माहीत नाही. तुमच्या एका क्रोधामुळं कोणाचं जीवन काय बसून शकेल माहीत नाही. नाशिकमध्ये कितीतरी अशा घटना आहेत. म्हणून मी नेहमी प्रवचना सांगतोय की तुम्ही भक्ती कमी केली तरी चला, पण तुमच्या क्रोधावर तुमचं नियंत्रण पाहिजे. तुमच्या क्रोधाचा दुष्परिणाम कुठं कधी होईल काही माहीत नाही. जसं आमच्या नाशिकला एक माताजी, मागं पण मी प्रवचनात सांगितलं, आठवत असेल माहीत नाही, एक माताजी आल्या होत्या संध्याकाळच्या टायमाला आणि माझ्याकडे बरेच लोक बसलेले होते, असे काउन्सिलिंगसाठी येत असतात संध्याकाळच्या टायमाला. आल्यानंतर ती जसं पाहिलं ती जोरदार रडायला लागली. म्हणलं काय, मला प्रश्न पडला की माताजी अचानक करा, म्हणे प्रभूजी एक मिनिट या ना. आणि जसं जवळ आल्यानंतर त्या एकदम हुदके देत रडत होत्या. म्हणलं माताजी रडून घ्या म्हणजे मोकळं. काय झालं म्हणलं माताजी? म्हणजे प्रभूजी आज तुमच्या कृष्णामुळं माझा मुलगा वाचला. म्हणलं काय वाचलं, काय झालं? त्याचं नाव त्याने सांगितलं नाव, आणि मी त्या मुलांना ओळखतो, लहानपणापासून त्या मुलांना पाहतो आणि ते यायचे टेम्पलला आणि खूप रिच फॅमिली पूर्वी. म्हणजे प्रभूजी माझा मुलगा 21-22 वर्षाचा आहे, कॉलेजमध्ये त्याच्या मैत्रिणीसोबत काहीतरी झालं, तिची मैत्रीण खूप श्रीमंत आहे आणि आता त्यानं करिअरकडे लक्ष द्यायच्याऐवजी तो मैत्रिणींमध्ये तो जास्त इन्व्हॉल्व झालेला आहे. तर मग म्हटले मी त्याला रागवल्यानंतर म्हटले हे तुझं काम आहे का, तू कॉलेजमध्ये यासाठी जातोस का? हां, म्हणून त्या मुलानं गेला 6व्या मजल्यावर गेला आणि 6व्या मजल्यावर त्यानं काय केली, उडी मारली. नेमकं खाली पिंपळाचं झाड होतं, त्या पिंपळाच्या झाडामध्ये तो अटकला आणि त्याच्यामध्ये त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. झाल्यानंतर त्याला ॲडमिट केलं, त्याचं पाय झालं बरं वाटलं, भगवंताच्या कृपेनं वाचलं. तर ती माताजी आल्यानंतर प्रभूजी म्हटले, प्रभूजी एक गोष्ट सांगू तुम्हाला. म्हणले एक ध्यानात ठेवा, कधी तुम्हाला कोणावर तरी भडास निघता, पण तुमच्या भडासीचा परिणाम कितीतरी मोठा होऊ शकेल. म्हणून एक रिक्वेस्ट करीन, कोणाला नका बोलू. जसं राधा गोपीनाथ एका प्रवचनात सांगत होते, कांदिवलीची घटना आहे. त्या पती पत्नीला 10 वर्षानं मुलगा झाला होता आणि 6-7 वर्षाचा मुलगा, कडाक्याचं भांडण झालं 4थ्या मजल्यावर. नवरा म्हटला आता तू जर जास्त काही बोलली तर या मुलाला फेकतो. ते म्हणलं माझं एकटीच आहे का, तुमचं दोघांचं आहे, आपल्या दोघांचं आहे. आणि तिनं काही थांबलं नाही आणि त्यानं बाळाला सोडल्यानंतर काय झालं, ती आई वापस बाळाला बाळूस तर नवऱ्याने सुद्धा उडी मारली आणि दोघं, एक साईडला बाळ एक साईडला नवरा. तिच्या क्रोधाचा दुष्परिणाम काय झाला की मुलगा आणि नवरा गेला. म्हणून मायबापांनो, भक्ती मार्गात राहताना, संसारात राहताना आपल्या वाणीवर कंट्रोल ठेवा. तुम्ही कोणाला नाही बदलू शकत, कोणाला नाही परिवर्तित करू शकत. परिस्थितीला, व्यक्तीला बदलण्याचा प्रयत्न नका करू, स्वतःला बदला. आणि ध्यानात ठेवा, आपण जन्माचे धनी असू शकेल, आपण कर्माचे धनी नाहीत कोणाच्या. आपण कोणाचं चांगलं नाही करू शकलो ना, हरकत नाही, चांगलं वाईट तरी करू नका. म्हणून वाणीवर नाही का नियंत्रण ठेवा. भडास बोलणं काढणं सोपं असतं, पण त्या भडेसीचा दुष्परिणाम काय होईल. मी मुद्दा थोडा साईटला आहे, पण संतांच्या किती लोकांना वेदना होता. कधी कधी आपण बोलून जातो, पण तुमचा शब्द लोकांच्या हृदयामध्ये किंवा घराच्या परिवारामध्ये किती होत होतो. काही लोक तर मग माझ्या पोटात काहीच नव्हतं, मी तर सहज बोलून गेलो. अरे बाबा, तुझं बोलणं सहज जात आहे, पण दुसऱ्या जीवनात आग लागते त्याचं काय? हां, जड चालला का विषय? नाही ना. हां, म्हणून तुकाराम महाराजाला आघात सहन केला आणि सगळे लोक निंदा करत होते. म्हणून कधी एकच पाहिले, मौनम सर्वद सुखा येते. मौनम राहिले ना, कधी कधी तुमच्या बोलण्यानं प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, तुमच्या शांत राहण्याने सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. बरं काय वाक्य आहे? तुम्ही राहा,
तुम्हाला कसं रिमोट घेतले की टी व्ही ऑन होतो, रिमोट घेतले की AC ऑन होतं. तुम्हाला वाटतं की आपण जे बोललं की लगेच झालं पाहिजे. अरे थांब बाबा, पेशन्स ठेव. मोबाईलची रील नाही आहे. रीलची मेंटॅलिटी घरात नका येऊ देऊ. हां, काही लोकं तर येडे झाले, बधीरछाप झाले. असं 10 फूट हात फिरतो त्याचा. हां, तसं नाही. थोडं पेशंट ठेवा. धैर्य ठेवा, की रिॲक्ट करू नका. सोड्याच्या बॉटलसारखं उतू नका येऊ. माहिती आहे सोड्याची बॉटल? उती येते राहते. शांत राहा, सहन करा, क्षमा करा. परिवार चांगला टिकून राहतो, समाज टिकून राहतो, नातेवाईक टिकून राहतात. आणि मग तुकाराम महाराज त्यांच्या जीवनातून हे प्रसंग येतो. आणि झाल्यानंतर तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये बरेच दिवस म्हणजे 11-13 दिवस त्याने अन्न पाण्याचा त्याग करतात. आणि त्याग केल्यानंतर इकडे जे रामेश्वर भट्ट असतात वाघोलीमध्ये, तिथून जातात. त्यांच्या अंगाची लाई होती. आणि ते जेव्हा स्नान करायला जातात त्यांचे शिष्य अचानक एवढी लाई होते. पाण्याचं नाही का ओले कपडे टाकतात, कोणी पाणी ओततंय पण त्यांची लाई थांबत नाही. डॉक्टरना वैद्यांना बोलवतात, मंत्रतंत्र करतात पण काही फरक पडत नाही. इकडे तुकाराम महाराजांबद्दल लोक निंदा करू, पण त्यांचं केवळ 2च गोष्टी, मुखामध्ये नाम, चित्तामध्ये पांडुरंग आणि शरीर निश्चिंत पडलेलं होतं. आणि लोक म्हणे प्रपंच परमार्थ पण बुडवला. अशा सगळ्या गोष्टी सहन करीत करीत 13 दिवस झाले. भगवंत स्वप्नात आले तुकाराम महाराजांचे. म्हणे तुकोबा, काळजी करू नका, चिंता करू नका, मी तुमच्या सोबत आहे. भगवंत तुकाराम महाराजाला आलिंगन करतायत. आणि जसं आलिंगन केल्यानंतर 13 दिवसाचा जो उपवास होता, बघा ना, 1 दिवस निर्जला केला तर आपला चेहरा लटकून जातो ना. किती लोक बघतात ना निर्जला करतात आणि त्यांना असं वाटतं कधी सकाळ होईल आणि कधी मी पाणी पिईन. तुकाराम महाराजांना जेव्हा 13 दिवस झालं, त्यांचा तेजस्वीपणा अजिबात कमी झाला, पण शरीर शांत होतं. काही लोक त्यांचे शिष्य जसं संताजी तेली, त्याच्यानंतर बरेच शिष्य, त्यांचे शिष्य म्हणजे मानणारे, त्यांना वर्गवणारे होते, ते त्यांच्या जवळ बसायचे. निरंतर भगवंताचे गायन करायचे, गुणगान करायचे, सोडलं नाही. आणि झाल्यानंतर त्यावेळेस तुकाराम महाराज एक पांडुरंगाकडे धावून आले. आणि त्याच्यात काहीतरी तुकाराम महाराजांनी एवढे अभंग रचना केली भगवंताच्या प्रसन्नेसाठी. आणि 13 दिवसानंतर भगवंत गावच्या लोकांच्या स्वप्नात गेले. म्हणले उद्या सकाळी जा आणि तुकोबाचे अभंग त्या इंद्रायणीवर तरंगत येतील, तेव्हा तुम्ही जाऊन आतमध्ये सगळे पानं जमा करा. आणि तुकाराम महाराज झोपलेले होते. सगळे गावचे पाटील की गावचे लोक आले आणि बघता की इंद्रायणीच्या तटावर सगळे पानं पसरलेले होते. काही जे पावणारे लोक होते त्यांनी उड्या मारून ते पानं जमा केले. आणि केल्यानंतर त्याच्यातलं एक सुद्धा अक्षर अजिबात हललं नाही. आज बी तुम्ही देहू मंदिरात जाता तर कोपऱ्यावर नाही का ओरिजिनल तुकाराम महाराजांची गाथा आहे, जी हाताने लिखाण केलेली. त्याला प्लास्टिकचं नाही का काय केलेलं, लॅमिनेशन केलेलं. किती लोकांनी पाहिले तुमच्यापैकी? याच्या पुढे गेलात ना आवर्जून पहा, ते सुंदर पाण्यासारखं. विचार करा, पाण्यात आपण एखादा पेपर टाकला लिखाण केल्यानंतर त्याची शाई इकडे तिकडे पसरली. आणि त्या टायमाला शाई कोणती, ती पाण्याचे आपले वॉटर कलर होते. हां, पण त्याच्यातून ते सुद्धा जशाच तसे राहिले अचिमत. आणि आल्यानंतर लोक एवढे आनंद झाले की तुकाराम बुवाचं नाही का वाचले. आणि मग काही जाऊन नाही का ते डोक्यावर घेऊन मिरवणूक काढले, तुकाराम महाराजाला उठवलं. तुकाराम महाराज बघतात की भगवंत स्वतः येऊन नाही का माझे गाथ्याचं रक्षण केलं. आणि मग भगवंताचं गुणगान करतात. आणि त्यावेळेस तुकाराम महाराज लिहितात की भगवंताच्या रूपाबद्दल, गुणाबद्दल आणि सगळ्यात महत्त्वाचं गुण लिहितात दयाबद्दल. याचे अभंगसुद्धा महाराज तिथं रचना करतात. आणि मग संताजी तेली ते अभंग लिहितात. केल्यानंतर आता त्यांच्या लेखनामध्ये आणखी निळोराया पुन्हा प्रविष्ट होतात. त्यांची पण कथा डिटेल्समध्ये येते. दिल्यानंतर तिथं तुकाराम महाराजांच्या रामेश्वर भट्टाला जेव्हा ही बातमी कळते, त्यावेळेस रामेश्वर भट्टाला नाही का पत्र लिहितात की माझीकडून मोठी चूक झाली. त्यावेळेस ते पत्र वाचून तुकाराम महाराजाला काही नव्हतं. तर त्यावेळेस ते अभंग लिहितात रामेश्वर भट्टांना. काय लिहितात? चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र न खाली सर्पतया, विषय अमृत आघात हित, अकर्तव्य नित होय त्याशी, दुःख देईल ते सर्व सुख फळ होतील, शीतळ अग्निज्वाला, आवडेले जिवायाच्या परी, सखळ अंतरी एक भाव, तुका म्हणे कृपा केली नारायणे, जाणे ते येणे अनुभवे. ह्या अभंगामध्ये म्हणतात की माझं चित्त एवढे शुद्ध झालेलं आहे की मला मित्र आणि शत्रूमधला फरकच कधी कळणार नाही तुमच्या प्रती. व्याघ्र न ते खाती सर्प, मला सर्प आणि व्याघामध्ये सुद्धा फरक कळत नाही.
कारण मी माझं विष ते अमृत, कारण मला विष सुद्धा अमृतासारखं वाटत होतं. आणि अकर्तव्य नित होय, ज्यामध्ये एकच आहे की पांडुरंग प्रसन्न होईल. दुःख ते देईल सर्व सुख फळ, त्या दुःखामध्ये पुन्हा मी सुखाचा अनुभव घेतो. काय भाव असेल हो. हे अभंग वाचल्यानंतर आपल्याला कळतं, अरे आपण कुठे आहेत, आपण कुठे ना आपल्याला कुठं जायचं. दुःखामध्ये विपत्तीमध्ये सुद्धा संपत्ती करता आली त्यांनी, दुःखामध्ये सुद्धा सुख शोधता आलं. जसं परीक्षित महाराजाला जेव्हा शाप दिला, तर शापाला त्याने काय सांगितलंय की शाप म्हणजे मला वरदान भेटलं, मला भौतिक संसारापासून आध्यात्मिक संसाराकडे, आसक्तीपासून अनासक्तीकडे जाता येईल, याचं वर्णन परीक्षित महाराज करतात. तसं इथं तुकाराम महाराज करतात. आणि पुढे म्हणतात, आवडेल जीवा जीवाच्या परी सकळी अंतर एकच भाव, मला जीवाच्या प्रती अजिबात भेव नाही, कारण दोन्ही जीव आणि जीवाच्या परी सगळे जीवात्मा कसे आहेत, एकच आहेत. तुका म्हणे कृपा केली नारायणा, नारायणा तुम्ही कृपा केली माझ्यावर, काय केली, जाणे ते येणं तो अनुभव, आता तो अनुभव मला प्राप्त भेटलाय. आणि मग तुकाराम महाराजांनी रामेश्वर भट्टाला हे अभंग दिल्यानंतर जसं ते अभंग वाचतात आणि त्याने पाहिले तुकाराम महाराजांनी माझ्याप्रती कोणताही द्वेष भावना ठेवलेला आहे, केवळ मी वैष्णवांच्या प्रती अपराध केला, द्वेष केला, आणि त्या द्वेषामुळं काय झालं, माझ्यामध्ये दोष वाढला आणि पापामुळं मला हा दंड भेटला. तिथे तुकाराम महाराज अभंगामध्ये एका ठिकाणी म्हणतात, जेवढा आपण वैष्णवाचा द्वेष करू तेवढं तुमच्यामध्ये दोष वाढतो आणि तुमचं पुण्य नष्ट होतंय आणि पापाची वृत्ती वाढत राहते. काय होते, वैष्णव पाप करणं आणि अपराध करण्यामधला फरक आहे. पाप म्हणजे कसं, जसं एखादी सुपरफास्ट ट्रेन आहे, म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस आहे, पण त्याच्यामध्ये वंदे भारत म्हणजे स्लो होणं म्हणजे पापानं काय होतंय, तुमची भक्ती स्लो होऊन जाते. अपराध करणं म्हणजे काय, ती वंदे भारत एकदम स्टॉप होणं. पापानं गाडी स्लो होते आणि अपराधानं गाडी बंद होऊन जाते. तसंच भक्तीमध्ये आपण धरसोड भक्ती करीत असेल किंवा भक्ती आपल्यामध्ये मन लागत नसेल, तर समजायचं आपलं कुठे ते पाप होते. म्हणून आपल्याकडे जे 4 नेम सांगितलेले आहेत, मांसाहार नाही, नशापान नाही, जुगार नाही, व्यभिचार नाही, त्याच्यामध्ये कांदा लसूण चहा कॉफी नाही, कशासाठी, हे नियम याच्यासाठी की पापाची जी वृत्ती आहे, जोपर्यंत तुमचं पाप नष्ट होत नाही तोपर्यंत भगवंताच्या प्रती आकर्षण होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. सुकृत असल्याशिवाय विठ्ठल आवडत नाही. कितीतरी लोक आहेत कारण त्याचं सुकृत नसल्यामुळे आवड. आणि मग सुकृत कोणतं, पुण्य श्रवण कीर्तन, भगवंताबद्दल जेवढं श्रवण करो, कीर्तन करो, नाम जप करो, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तेवढं त्या नामामुळं पुण्य वाढेल. आता तुम्ही म्हणतात मी दान धर्म केलं, ठीक आहे, ह्या भौतिक जगाच्या पुण्यामुळं तुम्हाला तुमची सुकृती वाढू शकते भौतिक ऐश्वर्याच्या प्रती, पण पांडुरंगाकडे जी सुकृती जायचं असेल, तुम्हाला श्रवण कीर्तनामध्येच ती सुकृती वाढवा लागेल, तरच आकर्षण होईल. असे आले सत्संग करणं म्हणजे काय, कीर्तन करणं म्हणजे काय, इथे येऊन तुमच्या बॅटऱ्या चार्ज करणं. आम्ही काय करतो, इथे येऊन थोडंसं आम्ही पण छोटे पॉवर हाऊसचे बॅटऱ्या आहेत, छोट्या बॅटऱ्या आहेत, आम्ही काहीतरी लावण्याचा प्रयत्न करतो. मेन पॉवर हाऊस कुठे, टेम्पल आहे, मंदिर आहे, मोठं मंदिर आहे, त्या ठिकाणी जेव्हा जातात पॉवर हाऊसला तुम्ही चार्जिंग होऊन जातात. तर त्याच प्रकारे याच्यातून तुम्हाला चार्ज करायचं आहे. आता आपल्याकडे अखंड हरिनाम सप्ताकाल येतात की बाबा ज्याचा खंड पडू नये, कशाचा, हरिनामाचा. पण 7 दिवसाच्या पहिले आणि 7 दिवसानंतर सगळे गायबच राहतात. पुढाऱ्यांना वाटतं आम्ही मोठा कार्यक्रम केला, कार्यकर्त्यांना भक्तांना वाटतं भांडारा खायला भेटला, बाबांना लोकांना वाटतं पाकिट भेटलं, आणि मंडपावाला वाटतं आपल्याला पैसा भेटला, साऊंड सिस्टमवाले वेगळं, ज्याचे त्याचे अर्थावर अर्ध नाही का परमार्थ झालेला आहे. नाही, 8 दिवसानंतर त्याचा खंड नाही पडला, उलट नाम जप वाढला पाहिजे, उलट तुमचा खंड पडू नये. अभंग या शब्दाचा अर्थ काय, ज्याचा भंग होत नाही असा अभंग, आणि अखंड म्हणजे त्याचा खंड पडत नाही. ह्या दोन्ही अर्थातून आपण भगवंताच्या प्रती अखंड भक्ती केली पाहिजे आणि आपलं जीवन भगवू दिलं नाही पाहिजे भौतिक संसाराच्या प्रती. आणि गेल्यानंतर तुकाराम महाराज स्वतः एवढं केल्यानंतर रामेश्वर भट्टांच्या अंगातली अग्नी शांत होते आणि त्याने कळालं की मी पांडुरंगाचे जे भक्त आहेत, मी साधारण समजत होतो, मी त्यांच्या प्रती अपराध केलाय,
म्हणून आपल्या जीवनामध्ये कधी कोण्या वैष्णवामध्ये अपराध करू नका, द्वेष पाहू नका. दिसला तर सोडून द्या. आपण काही परफेक्ट नाही आणि ते काही परफेक्ट नाही, सगळेजण इनपरफेक्ट आहेत. या जगामध्ये परफेक्ट कोणी असेल ना, 8 नंबर चपलाचा जोड, 8 नंबर, 9 नंबर, 10 नंबर. या जगात दुसरं कोणी परफेक्ट नाही. जेवढं तुम्ही दुसऱ्याकडे एक बोट करतात, 3 बोट आपल्याकडे पण राहतात. म्हणून कधीच वैष्णवनिंदापासून आपण वाचलं पाहिजे. आणि मग तुकाराम महाराज जेव्हा हे पत्र दिलं, त्यावेळेस रामेश्वर भट्ट स्वतः येतात आणि तुकाराम महाराजांच्या पायाला घट्ट मिठी मारतात, माफी मागून घेतात. आणि घेतल्यानंतर ते म्हणतात की आता याच्यापुढे विद्या, रूप, कुलाभिमान, पुत्र, पत्नी, संपत्ती, धन, मान्यता, प्रतिष्ठा सगळं सोडून तुकाराम महाराजांच्या चरणी अर्पण केलं. आणि माझ्याकडे जेवढं काही आहे तुकोबा हे तुमच्या चरणाशी. तुकाराम महाराज पण म्हणजे अहो तुम्ही ब्राह्मण देवता आहेत, भगवंताचे तुम्ही अनन्य भक्त आहेत, माझ्याकडून चूक झाली, मी माफी मागतोय. तुकाराम महाराजांच्या मनात काही नव्हतं. रामेश्वर भट्ट तेव्हापासून तुकाराम महाराज अनन्य भक्त झाले. झाल्यानंतर इथे मुंबाजी होता, याच्या पोटातला काही द्वेष कमी नाही झाला. याने काय केलं, एका सुंदर स्त्रीला तुकाराम महाराजाकडे पाठवून दिलं. पाठवून दिलं, सगळं कीर्तन संपलं आणि ती तुकाराम महाराजाकडे म्हणली, मी बऱ्याच दिवसापासून वाट बघते तुमची, मला तुमच्याशी संग करायचा आहे आणि ह्या अंधारी रात्रीमध्ये कोणी, आपण दोघंच आहेत. त्यावेळेस तुकाराम महाराज हात जोडतात, माते तू रस्ता चुकलीस. आणि रस्ता चुकल्यानंतर आम्ही तसे नव्हे. आणि मग त्यावेळेस ते तुकाराम महाराज अभंग रचतात, परविया नारे रुक्माई मान, गेले नेमून ठाईच्या, जावे ओ माते न करी सायस, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे, न सावे मज तुझे पतन, नको हे वचन दुष्टा पडे, तुका म्हणे तुझं पाहिजे भ्रातार, कायचे नर थोडे झाले. या अभंगामध्ये काय म्हणतात, परिया नारी, मी परिया नारी कोण आहे, रुक्माई समान आहे. सगळ्या स्त्रिया कशा आहेत, मला रुक्माईच्या समान आहेत. हे गेले नेमुन्या ठाईच्या, माझं चित्त पांडुरंगाशी दुसरं कोण नाही. जावे ओ माते न करी सायस, ओ माते सायस करू नको, प्रयत्न करू नको माझ्या प्रती. काय बरं, आम्ही विष्णुदास तसे नव्हे, आम्ही भगवंताचे भक्त तसे नाही आहेत, आम्ही विष्णुदास आहोत. न सावे तुझे पतन, मला तुझं पतन पावत नाही, तुझी जे पापवृत्ती आहे तुझं पतन मला पावत नाही. नको ते वचन दृष्ट पडे, असं वचन नाही का माझ्या दृष्टी कानी नको पडायला आणि दुसऱ्यांच्या पण नको पडायला. तुका म्हणे तुझं पाहिजे भ्रातर, तुला एक पती पाहिजे. आणि तुका मग तरी काही नर थोडे, अरे जगामध्ये का लोक कमी पडले काय, तू माझ्याकडेच येतीस. आणि अशी प्रश्न करून तुकाराम महाराज साष्टांग दंडोत करतात तिला. त्यावेळेस तुकाराम महाराज भगवान पांडुरंगाला प्रार्थना करतात. काय म्हणतात, स्त्रियाचा तो संग नको नारायणा, काष्टव पासिने मृतिकेचा, न आठवे देव न घडे भजन, लालचवले मन आवरेना, दुष्टमुखी मर इंद्रियाच्या द्वारे, लावण्य ते खरं दुःखमूळ, तुका म्हणे जरी अग्नी झाला साधू, तरी पावे बंधू संघटने. काय अभंग रचलाय, काय सांगितलं, तो स्त्रियाचा संग नारायणा, मला स्त्रियाचा संग नको. कोणत्या, लाकडाच्या, दगडाच्या आणि मृतिकेच्या, मातीच्या सुद्धा नको. स्त्री तर नकोच नको, पण या तिन्ही गोष्टीचा नकोय. न आठवे देव न घडे भजन, देव आठवत नाही, भजन आठवत नाही. लालचवले मन आवरेना, हे मन लालचवलेलं आवरत नाही. दुष्टामुखे मरण इंद्रियाच्या तरी, समोर दृष्टीच्या समोर माझं मरण दिसतं इंद्रियासमोर. आणि लावण्य ते खरं दुःखमुळे, ह्या इंद्रियाच्या प्रती माझं काय दुःख आणि मुळाचं कारण आहे. तुका म्हणे जरी अग्नी झाला साधू, तरी पावे बंधू. अग्नीला एकदा त्यानं आलिंगन केलं तर चालेल, पण इंद्रियाच्या प्रती त्यानं आलिंगन करू नये. असा अभंग तुकाराम महाराज भगवान पांडुरंगाला प्रार्थना करतात. आणि एका प्रार्थनेमध्ये तुकाराम महाराज सुंदर अभंग रचनात आणि ते पांडुरंगाच्या प्रती एक प्रार्थना मानतात. ही हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. आणि एक प्रार्थना करतात, लय सुंदर प्रार्थना आहे. आज आपण ही प्रार्थना नेहमी पांडुरंगासमोर करायची. ते म्हणतात, पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहून आंधळा बरा मी. काय पांडुरंगा, पापाची वासना दाऊ नको डोळा, त्याहून मी काय आंधळा बरा मी.
निंदेचे श्रवण नको माझ्या कानी, बधीर होऊन करून ठेव देवा. मला निंदेचे श्रवण नको, त्याहून काय कर, मला बधीर छाप कर. आपल्याला निंदा म्हटलं की लय आवडतंय. माझ्याबद्दल कोण बोलतंय? अरे कोणाला काही कामं देणे नाहीत का तुझ्याबद्दल बोलायला? म्हणजे निंदेचे श्रवण नको. अपवित्रवाणी नको माझ्या मुखा, त्याहून मुका मी बरा. माझ्या मुखातून काय अपवित्रवाणी नको, त्यापेक्षा मी मुका झालेलं बरा. नको मज कधी परस्त्री संगती, जनातून माती उठवते. मला परस्त्रीचा संगती पण नको पांडुरंगा, जन लोकातून मला उठून लावते. तुका म्हणे मज अवघा कंटाळा, तू एक गोपाळा आवडीशी. ह्या संसारातला कंटाळा आलाय पांडुरंगा. काय आलाय? कंटाळा आलाय. आणि काय मग का बरं कंटाळा? तू आवडे गोपाळा, तूच मला आवडतो म्हणून या संसाराचा कंटाळा आलाय. हा भंग रचल्यानंतर म्हणून आपण पांडुरंगाच्या समोर गेल्यानंतर प्रार्थना करायच्या. किती जरी नाही म्हटलं, ह्या इंद्रियांना का डेंजरस येतात. आपल्याला चित्त आपलं विचलित करत राहते. म्हणून भगवंतासमोर एकदा ब्रजबिहारी मंदिरात आले होते नाशिकला. तर त्यांना प्रश्न विचारला, तर तुम्ही राधा मदन गोपाल समोर काय प्रार्थना करतात? शिक्षाष्टकप्रभूला पण तो प्रश्न विचारला. तर शिक्षाष्टकप्रभू सांगितलेलं आहे की भगवंता मला भौतिक इच्छापासून वाचव, भौतिक इच्छापासून वाचव. आणि ब्रजबिहारी प्रभूला विचारलं तर ब्रजबिहारी सेम सांगितलेलं आहे की मला भौतिक माझ्या इच्छापासून भगवंता मला वाचव. सगळ्यात डेंजर कोणती गोष्ट असेल तर भौतिक इच्छा आहेत. आणि त्या भरपूर इच्छा ज्या पांडुरंगापासून दूर घेऊन जातात ना, त्या भौतिक इच्छा आपल्या पतनाचं कारण आहे. म्हणून अशी इच्छा ठेवायची. एकदा श्रील प्रभुपाद न्यूयॉर्कमध्ये होते, त्यावेळी एक शिष्याने विचारलं की प्रभुपाद भगवत धामासाठी जाण्यासाठी काय करावं लागेल? तर प्रभुपादाने दुर्लक्ष केलं गोलोक वृंदावनमध्ये जाणे. दुसऱ्यांदा सेम प्रश्न विचारला त्याने. काय प्रश्न विचारला की वैकुंठात जाण्यासाठी प्रभुपाद काय करावं लागेल? प्रभुपादाने दुर्लक्ष केलं त्या प्रश्नाला. तिसऱ्यांदा गाडीचा दोर उघडला आणि प्रभुपाद गाडीत बसल्यानंतर शिष्याने सेम प्रश्न विचारला की प्रभुपाद वैकुंठ जाण्यासाठी काय करावं लागेल? प्रभुपाद म्हणतात जस्ट डिझायर, तुमची इच्छा आहे का वैकुंठात जाण्याची? इच्छावर निर्भरित आपलं जीवन, भौतिक असो किंवा आध्यात्मिक. वैकुंठात जायचं असेल तर तुम्हाला तशी इच्छा ठेवून तसं कार्य करावं लागेल. आणि वैकुंठात जाण्याची इच्छामध्ये जर भौतिक इच्छा आल्या तर वैकुंठाचे द्वार, वैकुंठ इमान लिहिणं सोपं असतं. समसमुनीचं नाव वैकुंठ लिहिणं सोपं असतं, पण आपली इच्छा आहे का? मग त्या इच्छासाठी आपण नाही का भौतिक इच्छाचा काय केला पाहिजे? त्याग केला पाहिजे. आणि हे केल्यानंतर तुकाराम महाराज तिला दंडवत करतात आणि केल्यानंतर ते म्हणतात उपदेश आहे की तू असं जीवन घालू नको. आणि तुकाराम महाराज पुढे लोहगावला जातात आणि तिथे पुन्हा भजन कीर्तन करतात. आणि केल्यानंतर पुढे त्यांच्या जीवनामध्ये बरेच असे प्रसंग घडतात. त्याची पण चर्चा खूप आपल्या याच्यामध्ये दिले. कधी भविष्यामध्ये जर ठरलं आलो मी 2-3 दिवसाला तर हे पुस्तकाचा अर्धा पाठ आपण पुढे कधीतरी कंटिन्यू करू, बघू. याच्यामध्ये चरित्र सुंदर आहे आणि महाराजाचे अभंग पण एवढे सुंदर आहेत. म्हणून आजच्या प्रवचनाच्या अंती एकच सांगेल की भगवान पांडुरंगाच्या प्रती प्रार्थना करायची. आणि हे प्रार्थना करीत असताना काय केली पाहिजे की हेच दान दे ग देवा, तुझा विसर न व्हावा. काय? एकच दान घ्या, पांडुरंगाचं स्मरण करणं. गुण गायीन आवडीनं हीच माझी सर्व जोडी, न लागे मुक्ती धन संपदा, संत संग देई सर्वदा. तुका म्हणे गर्भावासी, सुका घाला आम्हासी, आम्हाला सुखानं घाला. एकच प्रार्थना करायची की भगवंता, गर्भवास घातला तरी चालेल, पण ती सुख कशामध्ये? भगवंताच्या भक्तीमध्ये. जसं शिलोप्रभानाचे एक शिष्य आहे ते भवानंद प्रभू, त्यांची दीक्षा झाल्यानंतर त्यांना विचारलं, त्यांनी प्रभुपादाकडे गेले आणि म्हणले प्रभुपाद माझं नाव का भवानंद काटेल? या अर्थात मी भौतिक संसारामध्ये आणून घेतो का? तो प्रभुपाद म्हणले भवानंद याचा अर्थ काय? जो भौतिक संसारामध्ये कृष्ण भक्तीचा प्रचार करतो त्याच्यामध्ये ज्याला आनंद भेटतो त्याला भवानंद म्हटलं जाते. तसंच तुम्हाला ह्या आध्यात्मिक जीवनात आनंद घ्यायचा असेल, भक्तीमध्ये आनंद घ्यायचा असेल तर कृष्ण भक्तीचा प्रचार करा आणि साधना करा, नाम जप करा. कारण की तुकाराम महाराज एक अभंगामध्ये सुंदर एक अभंग आहे, ते म्हणतात की धन मिळून या कोटी, सवे येणार लंगोटी. धन मिळून या कोटी, सवे येणार लंगोटी. पान खाशील उदांड,
आणि ती जासली सुकल्या तोंड. जीवनभर पानं खाशील पण जाताना सुकल्या तोंडानं जाशील. पलंग न्यायल्या सुपाती शेवटी गौऱ्या संगती. जीवनभर पलंगावर झोपला असेल पण शेवटी तुला गौऱ्यावर झोपावं लागेल. तुका म्हणे राम एक विसरला श्रम. रामाला कधी विसरू नको, नाही तर जीवन कसं आहे, श्रम आहे, निरार्थक आहे. म्हणून आपल्यासोबत काही येणार नाही. पलंगावर बसलं तर गौऱ्यावर झोप लागणार आहे. जीवनभर पानं खाल्ले तरी सुकल्या तोंडाला जावं लागणार आहे. आणि धनवळीच्या कोटी सवय येणार, दंगोटी सुद्धा सोबत येत नाही. तर येणार काय, भगवंताचं नाम. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. म्हणून भगवंताचं नाम जप करा, कोणताही नाम जप करा आणि आपलं जीवन सार्थक करा. याच्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही आपल्या जीवनामध्ये. म्हणून मायबापांनो, थोडंसं गांभीर्याने घ्या, प्रामाणिकपणे करा. आणि वर्षातून नाही का पंढरपूरला जा, महिन्या 2 महिन्यातून जा, पंढरपूरला जा. देव आळंदी जवळ आहे तुमच्या, जा जिथे जा. तुम्हाला एक विनंती करेन, तुम्ही सगळे माताजी प्रभूजींना एकदा नाशिक ट्रिप काढा. किती लोक आले तुमच्यापैकी नाशिकला? खूप कमी आलेले आहेत. या नाशिक, रामकुंड आहे, त्याच्यानंतर काळराम मंदिर आहे, सीतागोपा आहे, त्र्यंबकेश्वर आहे, सर्व तिथं टाकेज आहे. भगवान रामचंद्र 1 वर्ष राहिलेले तिथं सीतामाईसोबत त्या ठिकाणी. अतिशय सुंदर प्लेस आहे. तुम्ही जर येणार असेल तर मी 2-3 दिवस तुमचा जो वेळ काढेल की तुम्हाला सगळं धाम दर्शन करेल. तुम्ही सॅटर्डे संडे, पुढच्या वर्षी कुंभमेळा, पण कुंभमेळ्यातले गर्दी राहील, पण त्याच्या पहिले तुम्ही येऊ शकतात. 2-3 दिवस या. तिथं चांगले सुंदर सुंदर मोठे मोठे वक्ते तुम्हाला. हे तर तुम्ही खिचडीवर दिवस काढले 4 दिवस, तुम्हाला फीस्ट भेटेल तिकडं. हां, प्रसादाची नाही, प्रवचनाची. तुम्हाला काय वाटलं? प्रवचनाची फीस्ट भेटेल, जे कानाला आहे. आणि नाम जप करीत राहा. वृंदावन यात्रा काढा. माताजींना सांगा इथं, प्रभूजी तुम्ही यात्रा काढा, वर्षातून जा, बाकी काही नाही. एवढंच करू नका, आपलं जीवन सफल करा, धन्य करा. आणि गेल्या 4 दिवसामधून बोलण्याच्या बघा इकडे तिकडे शब्द गेले असेल, लहान तोंडी मोठा घास घेतला असेल तर माफ करा. आणि मला पण आशीर्वाद द्या, प्रार्थना करा की माझं चित्त, माझी बुद्धी नेहमी भगवंताच्या चरणी राहील आणि असंच माझं जीवन गुरु आणि वैष्णवाच्या क्षेत्रात राहील. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. संत